होती तिथं नेमकी आम्ही लक्झरीत झोपलो होतो. दंगा झाल्यावर आम्ही खाली आलो. खाली आल्यावर लयच दंगा झाला. आमच्या लोकांना लय मारत होते. का की माझा मुलगा हिजा मिस्टर शामिल नाव त्याचं डोकं फोडलं म्हणून त्याच्या अंगावर ती गेली. आम्ही तर लक्झरीत होतो का की माझ्या पैसे बारका बाळ आहे त्याच्यामुळे आम्हाला खाली जावंच लागलं नाही आणि गेली पण नाही. काय काय घडलं होतं तिथं नेमकं? तुझ्या मिस्टरांचं का तुझं काय घडलं? तुझी का कपडे फाडली सांग. मी त्यांना पकडायला गेले तर त्यांना मला धरून कपडे फाडले पाहिजे. काय आलं होतं तिथं? हा प्रकार जेव्हा झाला ना तेव्हा आम्ही पुढे गाडीत होतो. आमच्यातलीच मुलं सांगत आले की मागं भांडणं चाललेत आणि आमच्या बस मधले डान्सर मुलं जे होते ना ते पाठीमागं पळत गेले. आणि म्हटलं काय झालं म्हणून आम्ही पण गेलो. तर ड्रायव्हर लोकांना ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस 15 ते 20 जण ट्रकमध्ये वरती चढून मारत होते. तर आम्ही आणि दुसरी माझी स्वयंपाक करणारी एक बहिणी आहे तिच्यावर पण त्याने हात उचलला. तर त्यांना आम्ही बाजूला करायसाठी गेलो तेव्हा त्यानं खाली वरताना त्यांनी छातीत लाथ मारली, कपडे फाडले, नको त्या शिव्या दिल्या आणि नको त्या जाग्याला त्यांनी हे केलं, हात लावला. पण हे असं नाही व्हायला पाहिजे. खरं जर पोटासाठी ह्या लेडीज जर इथं येत असतील आणि जर त्यांनाच हे जर असं होत असेल तर मग कलेचं राहिलंच काय? खरं काय आलं? काय घटना घडली तिथं? मारले तुम्हाला? हा मारलं आणि आहे ना माझ्या भावाला मारलं. तर माझी वहिनी पळत गेली अंगावरती, तिलाही मारलं, तिचेही कपडे फाडले. मी तिच्या साईडनं गेली, माझेही कपडे फाडले, मलाही मारलं. जे चांगले लोक सोडवायला जात होते त्यांना सुद्धा त्यांनी विनाकारण मारलंय. एक शब्द सुद्धा विचारू देत नव्हते की तुम्ही का मारताय काय. हे काहीच नाही, जसं आलं तसं मारत होते. ज्यांचा काही चुकी नव्हती त्यांना सुद्धा ते मारत होते आणि इतकं जनावरासारखं मारत होते की त्यांना काय बोलण्यातच काही अर्थ नव्हता. आणि इतकी ड्रिंक केलेली होती त्यांनी की बस त्यांना उभा सुद्धा राहता येत नव्हतं. तुम्ही इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तुमच्यावरती काय औषधोपचारासाठी तुमचं काय मेडिकल वगैरे झालंय का? मेडिकल आमचं हे नेलं होतं म्हणजे इथं आल्यानंतर झालंय मेडिकल. हा ते करून आल्यानंतर मग ह्यानी चिठ्ठी दिली, ह्यानी वापस पाठवलं दुसरं त्यांनी सरकारी मेडिकल करायला. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, हे झालेल्या गोष्टीच तर आम्हाला सगळ्या गोष्टीची नुकसान भरपाई द्यावी, पण आम्हाला न्याय पण मिळावा.